नमस्कार, सर्वांचं स्वागत करते मी मनापासून. अगदी तुम्ही तुमचा रेग्युलर वेळ देत आहात याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद सर्वांना. मला ऐकून घेता आणि तशा पद्धतीने तुम्ही होमवर्क पण करता आहात आणि पहले स्वतः क्या कहता था? शोधता आहात. 70 वाली 60 वाली ऐसी वाली तर एक 60 वाली मिनिट. दिन अच्छा खाने कल सुबह का खाने का इलेक्शन सकाळी खायचं. तर मी म्यूट ऑल करून ठेवलं. कोणाला बोलायचं असेल तर हँड रेस करून बोलू शकतात. ठीक आहे. तर चला आज आपण शिकूया. म्हणजे काल आपण एक शिकलो होतो की आपली सवयच आपल्याला घडवते किंवा आपल्याला तोडते. है ना. तर सवय एका दिवसाने होत नाही. तर हळूहळू हळू रोज करता 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 ती सवय बनते आणि तीच आपलं भविष्य घडवतं, आपल्याला घडवते ती. आता याच्यानंतर आपल्याला ही सवय व्यवस्थित लावायची आहे. तर सवय व्यवस्थित लावण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर सगळ्यात पहिले आपल्याला आपले स्वप्न म्हणजे आपलं ध्येय काय आहे, आपल्या ध्येयाचं स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यासमोर आणावं लागेल. कारण काल आपण पाहिलं की कालचं आपण म्हणजे सवयी म्हणजे आपल्या भीतीच्या सवयी किंवा शंका असते किंवा अडथळे येत असतात आपल्या लाईफमध्ये. याच्यावर चिंतन केलं आणि याच्याने आपण म्हणजे अडकून बसतो. तर जेव्हा त्याच्याही पुढे आलं तर केव्हा पुढे येतो? तर ह्या प्रवासामध्ये बिईंगच्या ह्या प्रवासामध्ये आता अत्यंत महत्वाचा म्हणजे ध्येय म्हणजे तुम्हाला कुठे पोहोचायचंय, तुम्हाला काय करायचंय या जीवनामध्ये हे ठरवायचंय. आता काय करायचं म्हणजे नुसतं असं नाही की बस मला म्हणजे नोकरी करायची आहे तर मला पैसे कमवायचे आहे, हे नाहीये. जेही काही असेल प्रत्येकाचं स्वप्न प्रत्येकाचे ध्येय वेगळे वेगळे असू शकतात, असतातच. पण सगळ्यात पहिले तर पहिलं ध्येय म्हणजे पर्पज ऑफ लाईफ. ह्या पृथ्वीवर आपण आलो कशासाठी, आपण हे जिवंत आहोत कशासाठी, जीवन जगतो कशासाठी. तर ह्याच गोष्टी समजण्यासाठी जे आपण स्वतःचा शोध घेण्यासाठी म्हणजे त्या भगवंतानी डोळ्यावर पट्टी टाकलं आणि सोडून दिलं तुम्हाला आणि शोधा तुम्ही आता कुठे आहे कुठे आहे. आपण सगळीकडे भटकून आलो इकडे तिकडे हात लावून, पण आपण आपल्यामध्येच लपलेलो आहो, ह्याच्याकडे लक्षच जात नाही आपलं. पण जेव्हा इथे लक्ष गेलं तिथूनच मग आपण सगळं घडण्याची प्रक्रिया सुरू होते. तर तेच आज तुम्हाला आरसा दाखवतोय आपण. तर आता तुम्हाला जेव्हा समजलंय की मी जो विचार करते किंवा मी जे म्हणजे आतमध्ये आहे, माझा जो स्वभाव आहे तोच मला घडवतोय, माझ्या सवयीच मला घडवतात आहे. तर त्या सवयीला म्हणजे एक प्रकारचं स्वप्न किंवा ध्येयाचा मार्ग दाखवायचा आहे आपल्याला. तर आपण जे मनात बघतो, चित्र बघतो तेच आपल्या मार्गाचं बीज असते. आणि निसर्गाचा नियमच आहे की तुम्ही जे बीज पेरता तेच बीज तुमच्या आयुष्यामध्ये येतं. म्हणजे आज तुमच्या लाईफमध्ये दुःख आहे तर कधीतरी नोईंगली अननोईंगली जाणता अजाणता तुम्ही ते बीज पेरले गेलाय. तुम्हालाही नाही माहिती की तुम्ही कसं बीज पेरलंय. आजच माझ्या एका मैत्रिणीशी म्हणजे गप्पा गोष्टी झाल्या म्हणे. तिचा ऍक्सिडेंट झाला तर तिला म्हणजे असं म्हणजे हाड तुटलं आणि ते असं जॉईंट होत आहेत, स्वतः डॉक्टर आहे. तर ती म्हणाय की बघ कोणाला असं वाटतं की आपला असं ऍक्सिडेंट व्हावा, कोण आपल्याबद्दल निगेटिव्ह विचार करतं. मी तर सतत पॉझिटिव्ह विचार करते, सततच आहे. आणि मी तर दुसऱ्यांनाही पॉझिटिव्ह, ती स्वतः डॉक्टर असल्यामुळे ती दुसऱ्यांना पॉझिटिव्हिटी मध्ये शिवते आणि खरंच आहे तिच्या बोलण्यामध्ये कधीच निगेटिव्हिटी येत नाही. पण तरी पण मग हे कसं काय ऍक्सिडेंट झालं बघ बरं, तिचं काही चुकलं ते पण नाहीये, कोणीतरी येऊन ठोकलं आणि चाललं गेलं. तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक वेळेस असं विचार करताय की माझा ऍक्सिडेंट झाला पाहिजे, माझा पैशांचा लॉस झाला पाहिजे, माझ्या नवऱ्याशी भांडण झालं पाहिजे, मला हे दुःख मिळालं पाहिजे. असं जाणून बुजून विचार करणं आणि मग ते होणं असं नाही राहत. अजाणता काहीतरी तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या त्या ऑरामध्ये ते बीज पेरलं गेलेलं आहे. जसं मी माझं स्वतःच हे सांगते की मला पैशाचा लॉस एवढा मोठा होता, तर तेव्हा मला असं वाटायचं मी तर इतकी इमानदार आहे, मी तर कधीच कोणाला फसवलं नाही, की कधी कोणाची एक पैशाची उधारी नाही, की लवाडी नाही, की काहीच नाही. उलट माझं व्यक्तिमत्व तर देणारं होतं, मी देऊन देते. मग तरी पण मला कसं काही फसवलं असं. बरं असंही नाही की काही मी दुसऱ्यांना फसवून म्हणजे माझ्या नवऱ्याने कमवलेला पैसा दुसऱ्यांना फसवून आणलेलं. मला दिसत होतं त्यांचं किती उन्हात तानात पावसात मेहनत करून ते बिचारे पैसे कमवत होते. शून्यातून त्यांनी आपलं विश्व तयार केलं होतं आणि एकाच झटक्यामध्ये इतके करोडो रुपये गेले, असं कसं होऊ शकतं. याच्यासाठी मी काय काय नाही शोधलं. म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणा, तर रेकी म्हणा, तर टॅरो कार्ड किंवा लँडमार्क फोरम, तर NLP, तर काय काय नाही म्हणजे मी सगळं सायंटिफिकली म्हणा तर साऱ्या गोष्टी मी करायला पाहिलं.
इव्हन बिझनेस कसा चालवायचा, काय करायचं, कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी, मनी मॅनेजमेंट काय असतं, ह्या सगळ्या डायरेक्शननी मी शिकत शिकत गेली. आणि तेव्हा मला एकच समजलं की रिस्पॉन्सिबिलिटी ती तुमची आहे. तुम्ही हारले किंवा जिंकले, दोन्ही गोष्टी रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हालाच घ्यावी लागेल. तुम्ही का हारले, तुम्ही का जिंकले, त्यांनी मला हरवलं म्हणून मी हारले असं होऊ शकतच नाही. कुठे ना कुठे काय, बरं याचा अर्थ असं नाही की तुम्ही चुकले किंवा राईट अँड रॉंग मध्ये पण ते जायचं आपल्याला. बस ती गोष्ट घडली आणि ही गोष्ट अशी झाली. तर तेव्हा मी माझा शोध घेतला की असं कसं, तर मला खरंच मला पैशाविषयी भीती होती किंवा मला एक बर्डन वाटायचं पैसा म्हणजे, किंवा निगेटिव्हिटी ही होती की नाही नाही, पैसा आपल्याकडे असेल तर लोकांच्या नजरा वाईट असतात. आपल्याला मुलीचे, मग मुलं त्यांच्या लाईफमध्ये येतील ते पैशाच्या लोभाने येतील. आणि खूप पैसे असले म्हणजे लोभ असते बाबा, लोभ नको बाबा, पोरीच्या जातीला लोभ नाही पाहिजे. म्हणजे असे हे माझे विचार खूप लहानपणापासून. पैसे दिल म्हणजे नवरा सांभाळतो किंवा माणूस सांभाळतो, बाई नाही सांभाळू शकत पैशांना, बाईच्या याच्यातलं नाहीये. कारण संस्कार तसेच होते ना लहानपणापासून. सगळं फक्त बोलायचं की पप्पा घरात आणून द्यायचे, बोललं की नवरा घरात आणून द्यायचे. पैसा कसा कमवायचा, कसं मॅनेज करायचं याचं काही माहितच नाहीये. तर तो सगळा परिणाम त्याच्यावर झाला आणि तो पैसा गेला. तर तसंच आपल्या सोबत छोट्यातली छोटी गोष्ट जी तुम्हाला आवडो किंवा न आवडो, तो प्रश्न नंतरचा आहे. त्याचं बीज जर तुमच्यामध्ये रोवलं गेलंय, कोणी दुसरं बीज रोवत नाही. निसर्ग हा कोणाशीही भेदभाव करत नाही. छोट्या बाळालाही तो तेच देतो, खूप अनुभवी ज्ञानी पुरुषालाही, व्यक्तीलाही तो तेच देतो जो ते मागतो. म्हणजे तेच सगळं त्यांना मिळतं की जे आपण मागतो. तर म्हणून आता आपल्याला बाहेर नाही बघायचंय, तर आपल्या आतमध्ये बघायचंय. आतमध्ये बघितलं म्हणून शोध स्वतःचा. तर जेव्हा आपण आतमध्ये बघतो तेव्हा आपली दिशा स्पष्ट होते. आणि आपलं ध्येय जेव्हा ठरवलं आपण, तर मग अजून आपलं जे दिशा स्पष्ट होते की आपल्याला नेमकं करायचं काय आहे. आणि नाही ध्येय नसेल तर तुमचं आयुष्य भरकटतं. जसं जीपीएस नसेल, पत्ता नसेल, तर आपण गाडी कुठेही भरकटू शकतो. तिथल्या तिथेच फिरलं तरी आपल्याला स्पॉट मिळत नाही. हो की नाही. तर आणि हे ध्येय कसे असावे, तर ध्येय स्वतःचे असावे. असं नाही की आई वडील सांगतील की माझा मुलगा इंजिनियर होईल, माझा मुलगा डॉक्टर होईल, मग माझा मुलगा इथे राहील, माझा मुलगा तसं नाही. तुम्हाला डॉक्टर बनायचं तर कशासाठी, डॉक्टर फक्त पैसा कमवण्यासाठी नाही, तर रुग्णांना आरोग्य देण्यासाठी. तर रुग्णांना आरोग्य देणं, त्याच्यापेक्षा आरोग्याचं म्हणजे आरोग्यच देणं, कशाला रुग्ण. चांगल्या लोकांनाही आरोग्य द्या की तुम्ही रुग्ण बनू नये. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही डीप डीप जाऊन स्वतःचं ध्येय शोधू शकता. म्हणजे जे काही तुम्हाला पुढे करायचं असेल समोरचा, तर हे समाज किंवा पालक किंवा कोणी मित्र बनतोय, म्हणजे अरे तू इंजिनियरला जातो का, अच्छा चल फक्त मी पण त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो. तर असं घेतल्याने तुमचे ध्येय तुम्हाला सुख नाही देणार. तुम्हाला आतून कळावं लागेल की तुम्हाला काय आहे तुमचं ध्येय. जसं आता मला हे जेव्हा पहिल्यांदा कळलं की ध्येय, ध्येय म्हणजे काय, पर्पज म्हणजे काय, तर मला असं वाटायचं की पर्पज, हा मला. मग मी कॉलेजच्या टाइम मध्ये पाहिलं, तर मी 10वी मध्ये 11वी मध्ये जेव्हा आले, 10वी मध्ये होती, तर मग सायन्स मध्ये जायचं. तर हे पप्पाने म्हटलं म्हणून. आणि समोरच धरमपेठ कॉलेज होतं. सायन्स मध्ये शिकायचं कारण तुला मेडिकलला जायचंय, तुला डॉक्टर बनायचंय. आणि त्याच्यातूनच मग पॅरामेडिकल, 11वी 12वी पॅरामेडिकल निवडायचं. मग तुला त्याच्यात आवडेल ना आवडेल त्याचं काय हे नाहीये. मी जेव्हा पॅरामेडिकल मध्ये गेली आणि ते डेड बॉडी पाहिलं, तर मी घाबरले अक्षरशः. मला डेड बॉडीला मी डोळे उघडून मला बघायची हिंमतच नाही. तर मी कसं डॉक्टर बनणार आहे. त्याच्यानंतर तो मला आणखी ते डिसेक्शन हे ते मला बिलकुल ते असं आतलं ते घाणेरडं हातच लावायचं नाही. मी लिटरली बायोलॉजी मध्ये नापास, झुलॉजी मध्ये नापास. 11वी मध्ये कसं तरी पासिंग मार्क दिले ना, 12वी मध्ये गेली. 12वी मध्ये पण म्हणजे मला असं, म्हणजे मी अक्षरशः घरी जसं रडायची. एक तर इंग्लिश मिडियम, त्यातल्या त्यात ते बायोलॉजी तो डिसेक्शन म्हटलं, ते गांडूळ त्याचं डिसेक्शन. त्या गांडुळाला तर असं हात लावायला मला कसं तरी किळस वाटायचं. आणि त्याच्यात ते त्याला फाडून फाडून त्याच्या आतमधल्या आताड्या पान हे पण ते डायजेस्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम हे आणि ते बिलकुलच जमत नव्हतं मला. म्हणजे मला ते रडूच यायचं, ते करायचंच नाही. कॉक्रोचचं सुद्धा डिसेक्शन वगैरे होतं, कॉक्रोचला तर असंच पाहून घाबरायचो. तर कसं म्हणजे तुमचं ध्येय आहे, बस पप्पानी म्हटलं म्हणून तिथे टाकलं आणि ते गेलं. बरं ते झालं. त्याच्यानंतर मग नाही मिळाले पर्सेंटेज कमी 12वीत, पण तसंही मग नाही, तर मग ठीक आहे बीएससीच करायचं. फक्त याच्यासाठी की तुला नवरा चांगला मिळाला पाहिजे.
चांगला व्यवस्थित झालं पाहिजे. एज्युकेटेड असेल, तो सायन्स असेल तर नवरा चांगला याच्यात मिळेल वगैरे. तर ते मग नुसतं बीएससी नाही, तर त्याच्यामध्ये पाहिजे मायक्रोबायोलॉजी. म्हणजे आणखी त्याच्यामध्ये आलं सगळं डिसेक्शन हे न ते. कसं तरी हे केलं. म्हणजे ग्रॅज्युएशन केलं. पण 11वी 12वी मध्ये पप्पांना मी तेव्हाच, म्हणजे मी मोठ्या हिमतीने त्यांच्यासमोर भेटलं, मला ना म्युझिक आवडतं पप्पा, मला म्युझिक शिकू द्या. मग मी साईड बाय साईड म्युझिक शिकेन, आणि मग म्हटलं मी तुम्ही म्हणता तसा मी अभ्यासही करेन. तर मला म्युझिक शिकायला म्हणून त्यांनी म्हणजे सायन्स करते बा पोरगी म्हणून ते म्युझिकचं केलं. मग मला तेव्हा माझं ध्येय असं वाटायचं की मी म्युझिक शिकेन, आणि मस्त मग त्यासाठी मला तानपुरा काय, हार्मोनियम काय, तबला सगळं घेऊन दिलं. घरातच क्लासेस व्हायचे. माझ्यासोबत आणखी मैत्रिणींना जमवलं, ग्रुप जमवलं. त्यात 11वी 12वीच्या विद्यार्थी, म्हणजे ते किती छोटस वय. पण ते तेव्हा असं वाटायचं की बस मी म्युझिक शिकून खूप मोठी कलाकार बनणार, मी असं करणार, ते स्वप्न. मग ग्रॅज्युएशनला गेली, तिथे मग परत बदललं. बिलकुल मला ते आवडत नव्हतं. ते ग्रॅज्युएशनच्या बाजूलाच दुसरं चित्रकला महाविद्यालय होतं. यार मला चित्रकला खूप आवडायला लागलं. पोर्ट्रेट, समोर बसलेल्या व्यक्तीचे मी पोर्ट्रेट काढायला लागले. पप्पांचेच खूप मला खुश करायला, त्यांचेच पोर्ट्रेट, मग त्यांच्या बॉसचे, मग ते पप्पा मला फ्रेम करायचे, त्यांना खुश करायला द्यायचे. माझ्या पोरीने केलं, काय काय प्रोग्राम करायचे. मला वाटायचं मी खूप मोठी आर्टिस्ट होणार असतं वगैरे. प्रदर्शन मध्ये माझे, मला त्याच्यात A+ग्रेड वगैरे मिळायचं. मला वाटलं वाह, माझा हाच म्हणजे पर्पज आहे. पुढे ते झालं, लग्न झालं. लग्नानंतर तर नवऱ्याने सगळं बंद केलं. काय आहे म्हणे तानपुरा करते असं, तो राहिला शोपीस मध्येच तानपुरा. कुठे ग्लास, मग पोरांचंच रडणं गणं. मग असं वाटायचं की मुलं झाले, नाही आपण काहीतरी करायला. मला लहान मुलं खूप आवडायचे, मग आपण ट्युशन घेतलं पाहिजे. मग ट्युशन माझं पॅशन बनायला लागलं. लहान मुलांना ट्युशन, त्यांना हे शिकव, त्यांच्यासोबत खेळ, आपल्याही पोरांना शिकव, हे कर. तेही गेलं. त्याच्यानंतर मग म्हटलं यार मला हे बाहेर जाऊ देत नाही, काहीच करू देत नाही, हे नाही ते नाही. त्याच्यानंतर म्हटलं पार्लर शिकावं. पार्लर म्हणजे पहा, ध्येय काहीच नाही. जे पाहिलं ते बस त्याच्यामध्ये पळलं, जे पाहिलं त्याच्यामध्ये गेलं. पण एवढं मात्र आहे की मी बेस्ट केलं, प्रत्येक याच्यामध्ये बेस्ट केलं. मग जावेद हबीबचा कोर्स करायचा, मग त्याच्यामध्ये आपलं पार्लर लावला, तो जस्ट चालायला लागला. हजबंडची डेथ झाली. परत पूर्ण शटर्ड, आता करायचं काय. लावला त्याच्यानंतर पार्लरमध्ये पण मी नको. एक दुल्हन मेकअप आला तर मला स्वतःला म्हणजे असं वाटायचं यार मी विधवा, मी कशी दुल्हनला सजवू, मी कसं करू, काय करू. आणि तिथे तिला सजवता सजवता मलाच रडू रडू यायचं. म्हणजे अशा पद्धतीने परत परत माझ्यामध्ये सगळं बदलत गेलं. सगळं ध्येयच नाही राहिलं, असं दिशाच नाही राहायची. आणि मग मला आध्यात्मिकतेमध्येच खूप ओढ व्हायला लागली. पण आध्यात्मिकतेमधून कमाई थोडी होती. पैसा गेला, आता करू काय. मुलींचं 2 एज्युकेशन, MBA ला 40,000ची फीस मी भरू नाही शकली माझ्या लहान मुलीच्या ह्याच्यामध्ये. काय करू, कसं करू. तिथून मग रेकी, तर साईड बाय साईड रेकी आलं होतं. ते म्हणजे पोरींचं भविष्य मला म्हणजे भीती वाटली, म्हणून मी टॅरो कार्ड बघायला गेली की काय आहे टॅरो कार्ड. नाही तर त्याच्या आधी तर मला भविष्य म्हणजे मला तर सनक होती की हे काही ज्योतिष्य म्हणजे असंच लोक शिकवतात, काहीतरी म्हणजे शिकवतात, म्हणजे सांगतात, फसवतात लोकांना. पण म्हटलं जरा टॅरो कार्ड म्हणजे काय हे मला एक छोट्याशा जाहिरातीमध्ये मिळालं, आणि तिथे मी शोध काढला. तिथे मला आवडलं, ती शिकवणारी लेडी आवडली मला, ऍज अ फ्रेंड म्हणून ती मला आवडली. म्हणून मी तिच्याकडे शिकले, करायला गेली. हळूहळू हळू त्याच्यात म्हणजे म्हटलं रेकी असं कसं आहे यार, कोणाला असं दिलं कसं काही भलं होणार आहे कोणाचं. काहीतरीच आपण अंधश्रद्धाच करतोय खूपच. कारण सायन्सचं माइंड होतं, लक्ष लागत नव्हतं बरोबर. पण त्याच्यातही मग बरोबर एक 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 ऑटोमॅटिक, जसं जसं म्हणजे मला माझं काय मी करू, काय मी असं करू की जिथून मला सॅटिस्फॅक्शनही मिळेल, माझंही भलं होईल, पैसाही मिळेल, आणि मी लोकांना योग्य मार्ग पण दाखवू शकेल, आणि सायंटिफिकली. तेव्हा मग लँडमार्क फोरम म्हणून एक आलंय, केळकर सरांसारखे म्हणजे मला कोच मिळाले, वेद सरांसारखे कोच मिळाले, जे वेल एज्युकेटेड आहे वगैरे, आणि माझ्या सब्जेक्टला विरोध न करणारे. नाही तर बरेचसे लोक रेकी काय असं आहे तसं, त्यावेळेस तर काहीच समजत नव्हतं लोकांना. रेकी आणि टारो तर दूर दूरपर्यंत माहिती नव्हतं मी शिकले तेव्हा. पण त्या ह्याच्यातूनही त्यांनी म्हणजे कोचिंग करणं, हे करणं, समजावून सांगणं, हे करणं वगैरे, आणि तशा टाईपचं समजत गेलं. तिथं मी माझं ध्येय हे केलं की मला आध्यात्मिकता तर पाहिजेच आहे. आणि रेकी, टॅरो कार्ड, एंजल्स, हे जे काही मी कोर्सेस घेते हे माझे टूल्स झाले. पण त्याच्या मार्फत मी लोकांना काय शिकवते, आध्यात्मिकता शिकवते. पण ती पण सायंटिफिक मार्गाने. आणि आता माझं ध्येय बदलत आहे.
हा, मी आता हे जे काही विषय घेते हे फ्री ऑफ कॉस्ट असतात किंवा हे असतात, पण तरी पण त्याच्या मागचा उद्देश काय आहे, की लोकांना समजावं की आपण काय करतो आहे, किंवा आपला माइंडसेट काय आहे, कसा वर्क करतो. आणि त्याच्यात आपल्याला मग तो रेकी आपला एक सब्जेक्ट आहे, तो तर एक प्रोफेशन आहे. जर तुम्ही ते शिकले तर अजून जास्त चांगलं सोपं जाईल तुम्हाला. हा त्याचा मागचा उद्देश असतो. पण हे सगळं म्हणजे बिल्डिंगचा बेस तयार करण्यासाठी हे सगळे कोर्सेस, बरं एक झाला, दोन झाला, तीन झाला, करतच राहते. हे केव्हापर्यंत करत राहणार? बस जेव्हापर्यंत मला जमतो तेव्हापर्यंत मी करतच राहणार आहे. मग त्याच्यापासून मला पैसे मिळो की नको मिळो, की खूप लोकांमध्ये वाहवाही हो किंवा नको हो, टीका टिप्पणी हो की जे होते, पण याच्यातून माझी प्रगती होते हे मात्र नक्की. म्हणजे मला जे समजतं ते मी इतरांना पण समजावून सांगू शकते. तर अशा पद्धतीने ही जी डोळ्यासमोर आपल्या ध्येय असेल, तर ही कृती आपली सतत होत राहते. तर ह्या ध्येयाला तुकड्यांमध्ये रूपांतर करायचं. आता मी तुम्हाला सांगते की मला माझं स्वतःचं ध्येय मी लिहून ठेवलेलं आहे असं विजन मध्ये, की मला 5 लाख लोकांपर्यंत जायचं आहे. 5 लाख लोकांपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी आध्यात्मिकता काय आहे ते समजून सांगायचं आहे सायंटिफिकली. म्हणजे कोणत्या डॉक्टरांना किंवा इंजिनियर्सला कोणाला हे करून नाही. ते पण सत्य आहे. आणि आध्यात्मिकता कशी सत्य आहे किंवा कशा पद्धतीने आपण घडतो हे समजावून सांगायचं आहे. तर हे करत राहणार. आता मी जर इथे बसून केलं, 5 लाख रुपये काही पण लोकांमध्ये जाणार आहे, काही पण असं थोडी होते. तू कशी जाशील 5 लाख लोकांच्या समोर, हा विचार येतो है ना. पण कृती करत राहा. माहिती नाही माझा हा कोर्स किती लोकांपर्यंत जाईल, कोणत्या माध्यमातून लोकांना समजेल, कुठून लोक जुडतील, मला काहीच नाही माहितीये. बस माझी कृती सतत 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 चालू आहे. मोठं स्वप्न बघायचं. मध्यम टप्पा म्हणजे आज जसं मी सुरुवात तर केली आहे. मी प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूशन रजिस्ट्रेशन केलं, लोकांना जोडलं, लोक येत राहतात. आणि छोटी कृती म्हणजे हे छोटे छोटे कोर्सेस करत राहायचं, बोलत राहायचं, लोकांना लोकांमध्ये जात राहायचं, करत राहायचं, करत राहायचं, करत राहायचं. प्रत्येक दिवशी काहीतरी साध्य करत राहायचं. नाही लोकांशी बोलता आलं तर कमी कमी स्वतः तर पुस्तकं वाचत राहिलं, स्वतः तर काहीतरी कोर्स करत राहायचंय. म्हणजे खाली नाही बसायचंय, हा डोक्यामध्ये कचरा नाही करायचा, आपल्याला ते सतत झाडत राहणार आहे. म्हणजे जसं घराला पेंटिंग केलं तरी पण तुम्हाला रोज ते झाडू पोछा तर करावंच लागतं. तर तशा पद्धतीने आपल्याला स्वतःच रोज करणं खूप गरजेचं आहे. आता एक स्वप्न वेडा बनावं लागतं. म्हणजे त्यासाठी ध्येय करायचं असेल तर आपलं स्वप्न वेडा, जसं आपण एक्झाम्पल अब्दुल कलामांचं पण घेऊ शकतो. त्यांचं स्वप्न काय होतं की आपल्या भारताला विकसित देश करायचंय, है ना. आता तसं पाहिलं तर की ते गरीब घराण्यातले होते. ते गरीब घरातले असूनही ते मोठे जेव्हा राष्ट्रपती सुद्धा झाले ना, त्यावेळेसही त्यांचे 5च सूट निघाले म्हणतात. 5 ड्रेस, 2-4 भांडे, एक बेड वगैरे, एवढ्या मोजक्या वस्तू मिळाल्या. नुसतं त्यांच्यासमोर त्यांच्या शब्दाने सगळं काही त्यांना भेटत होतं. राष्ट्रपती भवन त्यांना होतं. पण तरी पण त्यांना त्यांचं ध्येय काय होतं, तर भारताला विकसित करायचं विज्ञानाच्या देशात. आणि केवढा मोठा त्यांनी शोध लावला आहे ना. आणि आज त्यांच्यामुळे आपल्या भारताचं म्हणजे जगामध्ये नाव झालेलं आहे. पण अशी साधं साधं हे तर मोठ्या लोकांचं झालं, पण आता जसं साधं आपण उदाहरण घ्यायचं तर आपल्यासारख्या स्त्रियांचं, जसं मी माझं सांगितलं की माझे ध्येय कसे बदलत, पर्पज कसे बदलत गेले. पण आज मात्र मी माझा पर्पज एक फिक्स ठेवलेला आहे. जेही मी काही करेन त्याच्यामध्ये मी आध्यात्मिकता म्हणजे हे कसं काय होतं याला मी सायंटिफिकली समजावून सांगेन. भलेही मग मी कोणतेही कोर्सेस घेऊ किंवा मी काहीही करेन तरी सुद्धा त्या गोष्टीमध्ये मी करेन. जसं आता अजून दुसरं एखादं उदाहरण, एखादी स्त्री म्हणजे अशी नोकरी करते, पण आणि तिच्या मनामध्ये इच्छा पण आहे की समोरचं अजून शिक्षण घेतलं पाहिजे. त्यावेळेस तिने निर्णय घेतला, ऍडमिशन घेतली, जसं MA पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे करायचंय. ऍडमिशन घेतली, केलं, सगळं केलं. त्याच्यासाठी ती रोज 1 तास अभ्यास करते, रोज त्याच्यासाठी काम केलेलं आहे. आणि बस एक कृती तर साधी होती, स्पष्ट स्वप्न होतं. ऍडमिशन घेतली, क्लासेस अटेंड केले, नाही करायचं नाही झाले तर नोकरी करता करता थोडस वाचन स्वतःसाठी केलं, नेहमी पूर्ण झाली, झालं सिंपल 1 वर्षामध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला वाटतं कसं होईल, मला एवढं करता येईल का, असं होईल का, तसं होईल का. नाही, तुम्ही आजपासून सुरुवात करा. फक्त एवढंच आहे की एकही दिवस वाया घालवू नका. कमीत कमी त्या विचारांना रिपिटेशन करून स्वतःच्या याच्यामध्ये, आणि स्वतःशी प्रश्नांचा म्हणजे संवाद करा किंवा आत्मपरीक्षण करा की तुम्हाला खरंच काय आवडतं करायला.
तुम्हाला आपल्या समाजामध्ये कोणती भूमिका घ्यायची आहे, किंवा 5 वर्षानंतरचं तुमचं आयुष्य कसं असेल. मी हे सगळं तुम्हाला प्रश्न लिहून पाठवेलच बिलकुल. म्हणजे तुम्हाला आता लिहायचं असेल तर लिहू पण शकता, कारण हे खूप जरुरी आहे तुम्हाला, की तुम्हाला खरंच काय करायला आवडतं, तुम्हाला कोणती समाजामध्ये भूमिका घ्यायची आहे. जसं मी माझी भूमिका घेतली की ॲज अ रेकी हिलर, माझ्याकडे कोणीही आलं तरी मी त्यांना रेकी द्वारे, माझ्या आध्यात्मिक शक्तीच्या द्वारे मी हील करेन, त्याच्यासाठी कल्याण करेन. आणि आज आपला हा क्लास करणं म्हणजे पण एक प्रकारचं हिलिंग चालू आहे. तुमच्या प्रश्नांना उत्तर किंवा आपण जे शोधत आहे त्याला एक कुठेतरी मार्ग देणं, पण हे हिलिंग प्रोसिजरच आहे. नंतर मग 5 वर्षांनी तुमचं आयुष्य कसं असेल, हे तुम्ही कसं असेल त्याचं माहिती नाही. असं असू शकेल का, तसं असू शकेल, नाही. तुम्हाला काय वाटतं, लिहा तसं. होईल नाही होईल तर नंतरचा बघू प्रश्न. पण बघा, कोणते असे स्वप्न आहेत तुमचे, की तुम्ही म्हणजे स्वतःला म्हणजे देत आहात. स्वतःचे स्वप्न लिहा. ठीक आहे. जसं म्हणजे आणि नंतर म्हणजे तुमचं आयुष्यात म्हणजे कोणतं स्वप्न कोणतं आहे, कशासाठी तुम्ही आले आहेत ह्या धर्तीवर. मग तुमच्या मुलांसाठी तुम्ही काय, ऍज अ मदर म्हणा, ऍज अ वाईफ म्हणा, ऍज अ सून किंवा सासू, जे काही असेल ते. तर काय तुम्ही असं समजू नका की अगं मी तर घरगुती आहे, हाऊस वाईफ, माझे काय स्वप्न, जे मुलांचे स्वप्न तेच मुलं. मुलं मोठे व्हावेत, मुलं चांगले शिकावे, असं नाहीये. तुम्हाला तुमचे स्वतःचे स्वप्न करा आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी करा. तर तुम्हाला ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणत्या गोष्टी शिकाव्या लागतील, काय करावं लागेल, स्वतःच्या माइंडसेटवर काम करा. यालाच म्हणतो आपण, काल शिकलो, ग्रोथ माइंडसेट. सतत काय शिकायला लागेल, काय करायला पाहिजे, साधं सिंपल. जसं आता मी म्हणते, मला मनी मॅनेजमेंट नाही होतं, मी धडाधड तिकडचं तिकडे, तिकडचं तिकडे केलं आणि सगळं गेलं. पण मी जेव्हा बस तेव्हाच माझा गोल होता की नाही, आपण आलं पाहिजे, काय आहे पैसा, इतका पैसा आल्यानंतर आपण कसं सांभाळू नाही शकलो. तर नुसते एवढं ऐकलं होतं की लक्ष्मी चंचल असते, असं असते, पण असं ऐकून नाही होणार ना. लक्ष्मी चंचल असते, त्या चंचलतेत आपल्या स्थिरता कसं आलं पाहिजे. तर त्या पद्धतीने बिझनेस मॅनेजमेंट किंवा मनी मॅनेजमेंटचे हे कोर्सेस केले. त्याच्यानंतर समजायला लागलं, आणि आज माझ्या हातून, माझी परमिशन घेतल्याशिवाय पैसा हातातून जात नाही. आणि पैसा यायला लागतो ऑटोमॅटिकच, कुठून कसा येतो मलाही समजत नाही. खूपच जबरदस्त आहे हे. म्हणजे अशी अगदी जादू नगरी आहे म्हटलं तरी चालेल. ही पृथ्वीवरची ही कला शिकणं म्हणजे जादू नगरीमध्ये आलो आपण. तुमचे स्वप्न काय आहे ते चित्रांच्या याच्याने काढा, की जसं जणू पहिलेच घडलं. जसं मी माझ्या याच्यावर मी केलेलं आहे. मी तुम्हाला वाटल्यास माझं फोटो काढून दाखवेल, म्हणजे टाकेल मी व्हॉट्सअपवर माझे कसे आहे. तर मला म्हणजे कोणते कोणते सोर्स ऑफ इन्कम आहेत, मी काय काय करते, कसे माझे प्रोग्राम्स झाले पाहिजे ऑनलाईन ऑफलाईन, किंवा कसे लोक जमले पाहिजे, कुठून कुठून आलं पाहिजे, की ते म्हणजे मी शेअर मार्केटमध्ये समजा टाकले तर तिथून कसे वाढलेत. सगळ्याचं प्लॅनिंग करता 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 करत राहायचंय आपल्याला. तर अशा पद्धतीने आपलं छोटे छोटे पाऊल रोज काय असेल, तर ते पण लिहून ठेवा, की रोज काय करायचं. जसं आता मी ठरवलं होतं की मला काहीतरी, तर मी बरोबर सरांची कोचिंग घेतली, सरांनी मला सांगितलं आणि मी चालू केलं बिकमिंग किंवा आत्मसाक्षात्कार. मला नाही माहिती त्याच्या पुढचं काय विषय राहील काय नाही. मनात येतं त्या गोष्टी मी नोट्स काढते, पॉइंट्स काढते, तुमच्याशी बोलते. तर अशा पद्धतीने तुम्हाला आपोआप सगळं होतं. पण तुम्हाला पहिले ठरवायचं आहे, मेहनत करायची आहे. मेहनत म्हणजे माइंड सेट करायचं आहे. मेहनत म्हणजे खूप मजुरासारखं राबायचं हे नाहीये. तर स्वप्न तुम्हाला तुमचे ठरवायचे. तर स्वप्न म्हणजे कोणते, की जे झोप उडवतात. झोपेत स्वप्न पडलेलं नाही. मला माहितीये, मी आज कालच शुभाला म्हटलं की शुभा, स्वप्न पडतात मला, पण मी उठेपर्यंत विसरून जाते यार. मला आठवतच नाही काय आहे. पण किती कितीतरी दिवस मला स्वप्न पडलेच नाही झोपेत. पण मला आता 2-4 दिवसात मला काहीतरी स्वप्न पडले. पण काय स्वप्न पडलं माहिती नाही. पण स्वप्न पडलं हे मला समजलं. तर पण मात्र आता जागृत जेव्हा असते, जेव्हा मला असं वाटतं, तेव्हा हा आज हा करायचंय, आज हे बोलायचंय, किंवा आज ते करायचंय, ते करायचंय. म्हणजे दुपारची पण झोप येत नाही. झोपायला असं जस्ट लेटलंय तरी ते डोळ्यासमोर तेच येतं सगळं. तर अशा पद्धतीने म्हणजे स्वप्न तीच खरी ठरतात जी झोप उडवतात तुमची. कृती मागायची असते आपल्याला, कृती करत राहायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं आपल्याला आपल्या लाईफमध्ये ध्येय असेल, तर आपल्याला आपल्या बिकमिंगला म्हणजे आपल्या घडण्याला एक पर्टिक्युलर दिशा मिळते.
तर आजचं हे समजलं तुम्हाला? आजचं काय होमवर्क आहे? तुम्हाला काही विचारायचं असेल, कुठे नाही समजलं किंवा काही गोष्ट म्हणजे शेअर करावीशी वाटत असेल, बोलायचं असेल तर जरूर बोला. ठीक आहे? तर आता वेळ तुमची आहे. स्वप्न आहेत का तुमच्या कोणाचे? पहिलं पाऊल. येस, बोला. हा, येस संजीवनी, येस, वा, बढिया. अनम्यूट करा. मी तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करते हा. अलाउ करते आहे. हा, येस. बोला. काय स्वप्न आहेत तुमचे? अनम्यूट करा ना, मी तुम्हाला हे केलं ना. खाली अनम्यूट म्हणून आली असेल. हा, हा येस, हा हा हा, हा. बोला. माझं स्वप्न काय होतं की मी म्हणजे जीवनामध्ये तीनच गोष्टी फार आवश्यक आहे. की पहिली गोष्ट नॉलेज, आणि त्यानंतर आरोग्य, आणि तिसरी गोष्ट आहे पर्यावरण. तर मी टीचर म्हणून रिटायर्ड झाले, म्हणजे ज्ञानदानाचं कार्य केलं. मग मला असं वाटायला लागलं की मी आरोग्यदानाचं कार्य करावं. तर त्यानंतर मी रिटायर्ड झाल्यानंतर शिकले, काउन्सिलिंगचा कोर्स केलेला आहे, एनडी, वायडी, सीपीसीटी आणि एनडीडीवाय. गोरखपूरला पण जाऊन शिकून आलेली आहे, दिल्लीला शिकलेली, नाशिकला शिकले, आणि मी आज क्लिनिक टाकलेलं आहे. क्या तर बात है. हा, आज माझं 63 इयर्स ओल्ड आहे मी. हा, आणि माझा असा कशावरच विश्वास नाही. 2-4 वर्षाच्या आधी, 5 वर्षाच्या आधी मी एका ऍस्ट्रॉलॉजिस्ट कडे गेली होती. तर हम्म. त्यांनी मला सांगितलं, मी त्यांना हे विचारायला गेले की माझं लाईफ पुढचं कसं राहील आणि माझा मृत्यू कसा येईल. तर अच्छा. त्यांनी मला याच्यावर उत्तर दिलं की तुमचं लाईफ खूप आहे, कारण तुम्ही काहीतरी कार्य करण्यासाठी आलेले आहात, त्याच्याशिवाय तुमचा मृत्यू नाही आहे. तर त्यांनी मला हे सांगितलंय की मेडिसिन मध्ये तुमचं हे होईल, आणि मेडिसिन मध्ये तुमचं नाव होईल, आणि हे कार्य तुमच्या हातून होईल. तर मला त्यावेळेस अक्षरशः असं वाटायला लागलं की हे काहीतरी मला सांगत आहे. मग त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या तिघांचे ओपिनियन घेतलं, ते एकच आलं, आणि खरंच हे ध्येय साकार झालं. तर आता मी ज्ञानदानाचं कार्य केलं, आणि आता मी आरोग्यदानाचं कार्य करते, आणि गोळ्या मुक्त अभियान राबवते. की तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज करा, तुम्हाला कुठलंही ऑपरेशन करायची गरज नाही, तुम्हाला गोळ्या घ्यायची गरज नाही, आणि जागोजागी जाऊन मी लेक्चर देते, बहुत आणि बढिया, माझ्या बहुत घरी बढिया. क्लिनिक आहे. हा, तर हे मी ध्येय ठरवल्यामुळेच असेल का? बिलकुल, बिलकुल. ध्येय म्हणजे तेच आहे ना, आपला एक मार्ग आपल्याला. बिलकुल, तो तुमचा ध्येय आहे. पर्पज हा, आहे तुमचा. त्यामध्ये मी कोणी सक्सेस झालेली आहे. आपल्या एखाद्या वेळेस ना तुमचं एखाद्या म्हणजे जसं मला आता मध्ये थोडस मध्ये होऊ शकतं गॅप, तर तेव्हा मी तुमचं एखाद्या दिवशी लेक्चर ठेवू आपण आणि तुम्ही त्याबद्दल इतरांना सांगाल. ठीक आहे? हा हा, तुम्ही आणि सांगितलं. दुसरं तुम्ही सांगितलेलं आहे की स्वतःमध्ये चेंज करा. हम्म. तर हम्म, बहुतेक आता माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, तर हम्म. त्या सगळ्याच वेल एज्युकेटेड आहे. ऑफिसर म्हणून, एचएम म्हणून, टीचर म्हणून त्या रिटायर झालेल्या आहेत. आणि त्या ऍक्च्युली सगळ्याच जणी चांगल्याच वागतात. परंतु स्वतःमध्ये कितीही बदल करून त्यांच्याकडे ज्या सुना आलेल्या आहेत, त्या म्हणजे बदल करूनही त्या म्हणजे काहीच ते मॅच होत नाही. तर याचं कारण काय? काय बदल करणार मग त्या? बघा, प्रत्येक जणांचं वेगळं वेगळं म्हणजे नेचर आहे आणि दृष्टिकोन वेगळा आहे. आपण इथे बसून त्यांच्या आतमध्ये काय होत आहे आणि कशा वागतात आहे, कोण कोणाशी कसं वागतंय हे आपण सांगूच नाही शकत. हम्म. सांगूच नाही शकत. इवन मी तुमच्याशी बोलते, तुम्हाला वाटतं की मी काय खूप हे असेल ते असेल वगैरे जे काय असेल, पण तरी पण माझ्याबद्दलची ट्रू फिलिंग किंवा ट्रू जे काही माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही, किंवा मी काय फील करते हे तुमच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. तेच म्हणून इथे आपण म्हटलं की इथे आपल्याला शोध स्वतःचाच घ्यायचा आहे. आपल्याला ते नाही सांगता येत की त्यांच्या याच्यामध्ये काय त्यांचं चाललंय आणि काय कोण कसं वागतायत, कोण काय करतायत. खूप हम्म. एज्युकेटेड आहे म्हणजे ते खूप सगळ्यांशी चांगले वागतात किंवा सगळ्यांना म्हणजे प्रिय असतात असं पण नाहीये, किंवा हम्म. बिलकुल अशिक्षित आहे म्हणून ती बिलकुल ऐकतच नाही किंवा तिला समजतच नाही असं पण नाही म्हणता येणार. हो. है ना? तर इथे ती आपल्याला माझी. आत्ताच भाग बघायचा आहे की मी कशी वागते किंवा हम्म. मी असं काय केलं तर ह्या एनर्जीज माझ्याकडे आल्या, त्या जे भलेही मग त्या पॉझिटिव्हिटी असो की निगेटिव्हिटी असो. हम्म. है ना? म्हणजे तर तिला जसं असताना ती खंबीरपणे कुठल्याही याला घाबरली नाही. कधी रडताना मी तिला आयुष्यात बघितलं नाही.
पण आता तिला सून आल्यानंतर ती अक्षरशः रडून इतकी डिप्रेशन मध्ये गेली, इतकी रडत होती, की शेवटी मग मी तिला म्हणजे अशी धार्मिक स्थळं असतात, धार्मिक टूर असतात, कुठली आपले पदयात्रा असते तिथे विचारच नेलं. आपल्याला घडवतात म्हणजे ते आपले विचारच आपल्याला हा एक कन्सेप्टच असा म्हणजे बरोबर नाही आहे की सून हं, अशी असते किंवा सासू अशी असते किंवा हे सासरचे लोक किंवा हं, माहेरचे लोक. हा हं, सामाजिक प्रक्रियेचा भाग आहे, हा सामाजिक याच्याने आपण बनवलेला आहे. पण ऍक्च्युली हं, नाहीये, ऍक्च्युली सगळे ह्युमन बिंग, मग तुम्ही असो मी असो की कोणत्या देशाचा असो कोणत्या जातीचा असो, हे ते आपण आत्मसाक्षात्कारामध्ये तेच शिकलो ना, की हं, आत्मसाक्षात्कार म्हणजे आत्म म्हणजे कोण आहे हा हा मी काही कोणी स्त्री नाही आहे, कोणी मी सून नाही आहे, सासू नाही आहे, मुलगी नाही आहे, की मी बायको नाही आहे, की मी स्त्री नाही आहे, कोणीच नाही आहे. तर मग मी आहे कोण? काही हं, श्वास कोण घेतोय हा श्वास? हं, हं, तर हं, ही हं, जी एनर्जी आहे जी चैतन्य आहे तिला आत्मा आपण जे म्हणतो ते आहे, त्याच्यातून आपण घडतो. तिथूनच हं, आपले विचार क्रिएट होतात म्हणा, मग आपल्याला समज येते, ह्या सगळ्या गोष्टी मग बाहेर दिसतात पण ऍक्च्युली आतमध्ये आहे. आणि आत्म्याचं गुणधर्म म्हणजे शांती, प्रज्ञा, करुणा, दया हं. हेच आहे. आणि अगदी जेव्हा राईट. जेव्हा तुम्ही तुम्हाला हे जेव्हा तुम्ही म्हणायचं आहे की आतमध्ये आपली, बघाल, हा, जेव्हा अपने तुम्ही आप को आपल्या स्वीकारो. आतमध्ये हा, बघाल तेव्हा तुम्हाला हा, याचाच साक्षात्कार होईल. मग बाहेर हा. कितीही कोणी कसंही वागो, इथे भगवान बुद्धासारखे संत राईट. महात्माला नाही सोडलं तर मग आपण कोण तिथे, है ना? हं, 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 त्यांना हं, मारायला अंगुलीमाल हा गुंड आला, पण त्यांच्या आतल्या शांतीने तो शांत झाला. म्हणजे हं, हं, आतल्या शांतीने बाहेर शांती त्यांनी क्रिएट केली. तर ती शक्ती हं. पॉवर आपल्यामध्ये आहे. त्यामुळे आपण दुसऱ्यांना दोष देऊच शकत नाही, तुमच्या आताच्या बोलण्यावरून शेवटी या प्रश्नाचं उत्तर एकच आलेलं आहे की तुम्ही जे नाव ठेवलंय स्वतःला ओळखा. याच्यातूनच मला प्रश्नांची सर्व उत्तरं मिळून गेली. एक्झॅक्टली. इथे आपल्याला स्वतःचाच अभ्यास करायचा आहे. हा, हा, हा. दुसरे राईट. कोण कसे वागतात आणि का वागतात याचं उत्तर माझ्याजवळ पण नाहीये, कारण आपल्याला माहितच नाही ना कोण आहे बुवा ती. हं, तुम्ही हं, तुम्हालाच मी समोरासमोर पाहिलं नाही, तुमच्याशी हं. जितकी माझी ओळख नाही, तुमच्याच फॅमिली बद्दल मला माहिती नाही, तर तुमची मैत्रीण आणखी तिची सून आणखी तिचं माहेर मला काय माहिती? ठीक आहे, ठीक काहीच आहे. नाही माहिती, है हा, ना? हा, हा. इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे माझा स्वतःचा. मी म्हणजे पण म्हणजे विषय तुम्हाला सांगते पण मी माझा अभ्यास करते. हा, 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 हा. नाही, हा, आजच ती आली ना माझ्याकडे आता. त्यांना आजच ती. नक्की सोडा हा, ह्या क्लासमध्ये. याच्या हा. आधीचे झालेले रेकॉर्डिंग पण आपण देतोच, प्रश्नच नाही. तर हा. नक्कीच स्वतःमध्ये, आणि जो त्याचा प्रश्न तो सोडवू शकतो, दुसरा कोणीच नाही. आपण फक्त मार्गदर्शन, इव्हन भगवान बुद्धांनी म्हटलं की मी देव नाहीये, मी दर्शन म्हणजे मार्ग दाखवणारा. शेवटी तुम्हालाच त्या मार्गावरून जावं लागेल, तेव्हा तुम्हाला तुमची मंजिल सापडेल. नाही हं, तर मी हं, हं. तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. तर हा, हा, अशा हा. पद्धतीचं आहे ते. हो, त्यांनी पण ते सांगितलं नाही की बा म्हणजे जे हा. आवश्यक आहे तेच स्वीकारायचं, जे आपल्या उपयोगाचं नाही ते स्वीकारायचंच नाही. म्हणजे त्यांची आपल्यावर एक गोष्ट डिपेंड आहे. आहे ना, ती एक स्त्री शिव्या देत असते, तर ते शांतपणे चालले असतात. तर त्यांचे शिष्य एक्झॅक्टली, विचारतात, एक्झॅक्टली. तुम्ही ते शांत ह्या कसे? सगळ्या गोष्टीवरून आपण तेच शिकतोय ना, हा, तेच हा, शिकतोय हा, आपण, हा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मी है ना? स्वीकारलंच नाही ते. तिने दिलेलं मी हा, स्वीकारलंच नाही. आणि बिलकुल बिलकुल. तर आपण तेच जसं आहे आपल्याला तसं स्वीकार स्वतःला करायचं स्वीकार. आहे. हा, तर ह्या गोष्टी हं. आपल्याला समजून घ्याव्या लागतात आणि याची प्रॅक्टिस छान. करावी लागते, है ना? थँक्यू मॅम. खूप छान सांगितलं तुम्ही. खूप छान. अगदी. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, म्हणजे थँक्यू. 100% उत्तरं मिळाली तुमच्या प्रश्नांची, म्हणजे माझ्या प्रश्नाची. क्या बात आहे. तरी थँक्यू व्हेरी प्रश्न मच. उद्भवतीलच, प्रश्न उद्भवणं आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे, बाकी काही हो, नाही. हो. हा जिवंतपणा ठेवला पाहिजे आपण. हो, तर हो. थँक्यू, थँक्यू. येस आ, अश्विनी बोला. अश्विनी, थँक्यू. अश्विनीला हा बोलायचंय, येस. हा मॅडम, मला असं बोलायचं आहे की म्हणजे आतापर्यंत असं आपण काय ध्येय ठेवलंच नाहीये किंवा त्याबद्दल असा विचारच कधी केला नाहीये की जे समोर येत गेलं ते करत गेलो. तर आपण ध्येय ठरवण्यासाठी म्हणजे काय म्हणतात, कन्फ्युज होतो की काय आपण ध्येय ठरवायचं, कसं ठरवायचं किंवा हे बघा, कोणतं ठरवायचं. हा, आता जसं मी माझी स्टोरी सांगितली, माझं तेव्हा जेव्हा मला कळत होतं, तर मला कधी संगीत आवडतं, तर कधी हे आवडतं, तर कधी ते आवडतं, कुठून कुठून भटकत भटकत गेलं, कारण त्याचा आउटकम मला नव्हतं माहिती. मला आवडतं म्हणून मी संगीतही करत होते, मला आवडतं म्हणून मी चित्रकलेला गेली, मला आवडतं कविता वाचायला, कविता लिहायला, लेख लिहायला, ते सगळं काही केलं. पण
एका ठिकाणी कुठेतरी स्टक होऊन जायचे किंवा काहीतरी कारण, हा यांनी मला करू दिलं नाही, यांनी मला जाऊ दिलं नाही, म्हणजे मी बाहेरच्या लोकांना रिझन देत होते, रिझन बनत होते. है ना, नवऱ्याने मला शिकू दिलं नाही, किंवा मग नवरा गेला म्हणून मग मला पार्लरमध्ये एवढा इंटरेस्ट राहिला नाही. म्हणजे मी सगळे बहाणे बाहेरच्या लोकांना देत होते. पण तिथून मला आतून हे येतच होतं की मी त्या नवरीला मी खुशी देते आहे, तिचं मेकअप करून तिचं स्वप्न मी साकार करते. हे जागृतीच नव्हती येत, ती खुशी मला नव्हती. मला तिला मेकअप करताना मलाच रडू यायचं की मी विधवा आहे, असं माझ्यामध्ये फिलिंग होऊन जायचं. तर ते कुठेतरी हे म्हणजे ध्येय नाही राहत. पण आज मात्र मी जे आध्यात्मिकता करते, तर याच्यामध्ये मी मला पैसे मिळो न मिळो, तुम्ही मला टीका करो टिप्पणी करो, माझे धन्यवाद करो किंवा नका करू, किंवा मला कोणी काही बोलो, पण मी माझं गोल मी ठरवलंय की नाही, ह्याच्यातून मुक्ती मिळते आहे आपल्याला. आपला म्हणजे स्टेबिलिटी मिळते. स्टेबिलिटी म्हणण्यापेक्षा एक म्हणजे शांती, सुख शांती मिळते, उत्तरं मिळतात, आणि ते बाहेर नाही तर आपणच आपल्या आतमधून शोधतो. आणि तेच सगळ्यात सत्य आहे. हे जेव्हा समजलं, तर आता माझी भटकंती थांबली. तर हे तुम्हाला पण शोधावं लागेल. कशासाठी जगतोय आपण, काय जगून काय करतोय, एक एक दिवस कसा घालवतोय, काय काम करतोय, हे किती लोक. आणि आपल्याला जे मिळालं, आणि मी तुम्हाला पहिल्याच दिवशी मेसेजही टाकलेला आहे की दिल्याने वाढतं. तर देणं आपल्या सगळ्यांचं नॅचरल आहे, आपण देण्यासाठीच जन्माला आलो आहे. पण आपल्याला उलट शिकवण मिळालं की आपल्याला हे नाही मिळालं, मला ते नाही दिलं, मला ते नाही दिलं. इवन देवाला म्हणतो, देवाला इतके दिवस साकडं घातलं, आता मी ह्या देवाचं मंदिरात नाही जाणार. देवावर सुद्धा नाराज होतो आपण, आणि ते मंदिर सोडतो, तो देवाचं नामस्मरण काय काय करत असतो ते सगळं सोडतो. त्याच्यावर सुद्धा आपण म्हणजे टीका टिप्पणी करतो की काही नाही, देव काही नाहीये, कुठे नाहीये, काही नाही, तो असाच आहे तसाच आहे, असं करून शेवटी त्याला सुद्धा टीका टिप्पणी करतो आपण, त्यालाही नाही सोडलेलं आहे. पण जेव्हा आपण आतमध्येच, आपल्या आतमध्येच तो देव आहे, आपणच देव म्हणजे देणारे आहोत. तर ब्रह्मांड देतो आहे, तो देतोय, तर तो काय असं वरून थोडी खाली येऊन टपकणार आहे तुम्हाला द्यायला, कोणाच्या ना कोणाच्या थ्रू देणार आहे ना. आज जसं तुम्ही प्रश्न विचारला, तर तुम्हाला जो प्रश्नाचं उत्तर पाहिजे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता देता इतरांना पण किती जणांना मिळत असेल, त्यांची पण डिमांड असेल. पण त्यांनी नाही प्रश्न विचारला, पण त्यांचा प्रश्न तुमच्या थ्रू विचारला गेला, किंवा त्यांना म्हणजे आलेल्या प्रश्नाचं उत्तर माझ्या थ्रू मिळालंय. तर असंच तुम्हाला पैसा म्हणा, तुमचं आरोग्य म्हणा, तुमचं राहणीमान, तुम्हाला जे काही मिळतं ते तुम्ही काहीच नाही क्रिएट केलेलं आहे. इव्हन या अंगावरचा कपडा हा काही आपण क्रिएट केलेला आहे का, सांगा बरं. किती लोक याच्या मागे लागले असतील आपल्याला माहिती पण नाही. कोणीतरी कापूस शेतकऱ्याने काढलं, त्याचे धागे बनले, त्याच्या फॅक्टरीमध्ये गेले, त्याचा कपडा विणला, त्याच्यावर प्रिंट केलं, त्याला टेलर केलं, शिवलं, काय काय कुठून कुठून आपल्यापर्यंत आला. आणि आपल्याला वाटते मी पैशाने विकत घेतलं. पैसा हा म्हणजे हे करायला एक माध्यम आहे, एनर्जीच माध्यम आहे. तोही पैसा काय आपण छापला का रिझर्व्ह बँकेचा? नाही, तो पण कुठून तरी आपण काहीतरी मेहनत केली किंवा आपण काहीतरी दिलं, तिथून तो आला. आणि मग हा पैसा आपण इकडे कन्वर्ट केला. तो पैसा आपण फिक्स्ड करून नाही ठेवू शकत एका जागी. तर ही गंमत आहे. तर ही एनर्जी सतत देणं देणं, तर आपलं पहिलं ध्येय, पहिलं पर्पज म्हणजे जे आपल्या जवळ आहे ते देणं. आणि त्याला थोडस सिस्टमॅटिक पद्धतीने करणं. जसं आता मी सिस्टमॅटिक पद्धतीने केलं की मी तुम्हाला समजावून सांगते त्या गोष्टी. सिस्टमॅटिक पद्धत झाली. आपण एक झूम घेतला, आपण क्लास केला, ही सिस्टम झाली आपली भौतिकतेमधली. पण असंही आपण जस्ट सकाळी उठलं तरी सुद्धा देणं चालू. मग ते आपल्या मुलांना देतो, आपल्या घरच्या लोकांना देतो, शेजारच्या बाजारांना देतो. इव्हन तुम्ही स्त्री जन्मले म्हणून तरी सुद्धा तुमचं देणं चालू. तर असं आपल्याला ठरवायचं, म्हणजे आतमधलं ध्येय, पहिलं ध्येय की माझं काम आहे देणं. ऑटोमॅटिक तर देतो, पण जेव्हा आपण ठरवतो तेव्हा मग आता जाणून बुजून द्यायला लागतो. तर ते ठरवणं. आणि मग त्याच्यानंतर ॲज अ ह्युमन बिंग मी आई आहे, जसं आता तुम्ही पत्नी आहे, आई आहे, सध्या आता पतीची सेवा करत आहात, तर त्यांच्याकडे तुमचे लक्ष पूर्ण आहे. तुम्ही तुमचं देणं करता आहात, तुमचं पर्पज करताय. असंच जर समजा जो काही तुमच्या मिस्टरांना रोग झाला, तशा रोगी लोकांची मी आणखी सेवा करेन, किंवा मला जो इथे एक्सपिरियन्स आला, मी इतर लोकांना तो एक्सपिरियन्स वाटेल की मी माझ्या नवऱ्यासाठी असं असं केलं होतं, त्यांना ही बिमारी झाली होती तेव्हा.
तुम्ही पण असं करा. म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स तो तुम्ही दुसऱ्यांना शेअर करता आहात, म्हणजे काहीतरी देतातच आहात ना. तर थांबायचं नाहीये आपल्याला, हे देणं देणं देणं. तर बरेच बायका म्हणतात ना, मला काय करायचं, जाऊ दे, त्यांचं ते पाहत बसतील. पण असं नाहीये, त्यांचं ते पाहत बसतील नाही, तिथे मी काय मदत करू शकते. ठीक आहे. वाव, खूप छान. म्हणजे प्रश्न उत्तर होतात बघा, किती बोलणं होऊन जातं है ना. तर खूप खूप धन्यवाद अश्विनी. चला, अजून काही बोलायचं आहे कोणाला? तर आपण एक 5 मिनिटाचं एक हे घेऊया, आपण मेडिटेशन घेऊया. ठीक आहे. तर शांतपणे बसा, मग त्याच्यानंतर म्हणजे वाटलं तर आपण बोलूया, कोणाला बोलावंसं वाटलं तर. शांतपणे डोळे बंद करून बसा. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. श्वास घ्यावा लागत नाही, आपोआप होते ही क्रिया. आजचा आपला बिकमिंगचा टप्पा आहे ध्येय. ध्येय म्हणजे कुठं पोहोचायचंय आपल्याला हे ठरवणं. भीती, शंका किंवा अडथळ्यांच्या परे जाऊन. छोट्या छोट्या टप्प्यामध्ये करायचंय. कारण आपल्या मनामध्ये जे चित्र आपण पाहतो तेच आपल्या मार्गाचं बीज ठरतं, बीज असतं. स्वतःला प्रश्न विचारा, खरंच मला करायचं काय आहे? माझ्या मृत्यूनंतर मला कुणी आठवेल तर काय म्हणून आठवेल? कोणीतरी म्हणतंय की तू हे कर, तर ते माझं ध्येय नाही ठरत. मला आतून त्या गोष्टीची आवड, आणि अशी आवड की मरेपर्यंत ती संपणार नाही. त्या आवडीला प्रत्यक्षात आणण्यासाठी थोडी थोडी का असेना मी कृती करत राहील. हे सर्व ठरवणं म्हणजे आपलं ध्येय ठरवणं. ध्येय छोटं किंवा मोठं नाही राहत. ध्येय हे तुम्हाला जगण्याचं प्रेरणा स्त्रोत राहत, ज्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळत राहते. आज काय करायला आवडतं तुम्हाला? समाजासाठी काय द्यावंसं वाटतं?
संवाद साधा, आतमध्ये बघा. कारण स्वप्न तीच असतात जी झोप उडवतात, ती मागतात. आणि ध्येय असलं तर आपल्या घडण्याला, बिकमिंगला दिशा मिळते. करत राहायचं आहे, करत राहायचं आहे, करत राहायचं आहे. स्वप्नांचं चित्र डोळ्यासमोर ठेवा. कसं होईल, कसं जाईल हा विचारच करू नका. फक्त त्या डोळ्यासमोर ते चित्र ठेवा. तुम्हाला काय करायचं, छोट किंवा मोठं हा पण विचार करू नका. फक्त त्या दिशेने पुढचं एक छोटस पाऊल रोज सुरू करा. आनंद मिळतो आहे, फील करा. खुश आहात तुम्ही. वातावरणाप्रती आता जागृत व्हा. हलकेच हातपायांची बोटं हलवा. आणि हलकेच आपल्या डोळ्यांवर हात ठेवून डोळे उघडा. येस.